आमी हांगा ओल्ड गोवाच्या मुखार आणि बिटवीन भाटी, डोंगरी, नेवरा, गावशी, गवाळी मवळा ह्या सगळ्या गावाच्या मदल्यान जो एक रस्तो वयता जो पुरातन काळाचे आसलो फ्रॉम 11th सेंच्युरी तेका राजबीद अशें म्हणटात. म्हणजे कदंबा काळांतल्यान तेका राजबीद म्हणटा आनी पॉसिबली तो पयलींच्यानूय आशिल्लो एक्झिस्टिंग, जो कनेक्ट करता ओल्ड गोवा जी गोवा हे आशिल्ली आमची राजधानी एला आनीक गोपकपट्टण गोवा वेल्ला हेका कनेक्ट करपी ही राजबीद ही पयलींच्यान एक दगडी असो रस्तो आउट ऑफ स्टोन्स असो रॉक्स आणि हो अराउंड 10 किलोमीटर आसा विच कनेक्ट्स ओल्ड गोवा टू पिलार टू ओल्ड गोवा आणि तो पोर्टार वयता. सो दिस इज एक्चुअली हेरिटेज रोड आणि हो रोड इतलो वायड आसा, ऑलमोस्ट 12 मीटर वायड आसा हो रोड आणि हो पयलीं पासून तसोच आसा आणि तो एक्चुअली रानांतल्यान वयता. ताका कांय कॉन्क्रिटायझेशन नाशिल्लें, कुशीक व्हडल्यो व्हडल्यो प्रॉपर्टीज आसा ज्यो पयलीं पासून काजूची आनी हेजी रानां आनी जंगल प्रायव्हेट फॉरेस्ट. आतां आमी हांगा येवपाचें कारण म्हटल्यार आता जेन्ना तुम्ही हांव हांगा उबो आसा तेन्ना तुम्ही पळयतात हांगा हो रोड जो दिसता हो पयलींचो जो आसा तसोच आसा अजुनूय, पूण कुशीक थोडे कंपाऊंड वॉल बी आयले. सो इट इज यू कॅन सी तो सगळो फातराचेर आसा आनी तो गाडी चलोवपाक मातशी मुश्कील जाता. आनी तो मुखार वचून जो भाटी लेक आसा, भाटयेचें तळें आसा ताजे कडल्यान तो सकयल देंवतालो आनी भाटयेच्या तळ्याच्या मदोमदल्यान तो वयतालो. पूण अनफॉर्च्युनेटली कांय वर्सां फाटीं डेव्हलपमेंटाच्या नांवान थोड्या बिल्डरांनी आणि थोडे रियल इस्टेट जे कोण पॉलिटिशियन जे कोणी त्यांनी प्लॉट घेतलेले तांणी तो रस्तो ते डिस्ट्रॉय केला आणि त्याचे फुडें मागीर एनक्रोचमेंट खूप जाला आनी नवी घरां आयले. आता आमी हांगा येवपाचें कारण म्हटल्यार सध्या एक्सपोजिशन चालू आसा आणि एक्सपोजिशनाच्या नांवा सकयल खूब प्रोजेक्ट्स ओल्ड गोवाच्या आजूबाजूक चालू आसात आणि तातूंत तुमी आयकलां आसतलें पयर डोंगरेर आमच्या आजोसी मंडूर जी आमचे म्हाज्या उजवे सायडीक पडटा आतां पंचायत थंयचे रस्ते जे आसा ओल्ड गोवाच्यान करंबोळीच्यान वचपी पिलार येवपी ते रस्ते हाफ टारिंग केल्या आनी कितें केल्या आनी लोक सगळे हे करतात, बेजार आसा आनी खरेंच ते एक्सिडेंट प्रोन जाल्या. ताजेर इश्यू जालो, मानुएल बाबांनी तो काडलेलो. आता हांगा हांव कित्याक आयलां की आता ज्या जाग्यार हांव उबो आसा तेच्या आनी मातशे एक 60 मीटर मुखार फ्रॉम ओल्ड गोवा जर आमी पळयलें जाल्यार थंय सगळे कडेन आतां डंपिंग केल्लें आसा. दुसरी खंय तरी जाग्यावयली माती हाडल्या, हांगसरली माती एक्सकेवेट केल्या, हांगसरली झाडां कुशीची मारल्यात आणि अशें दिसता की हो कितें तरी एक कॉन्क्रीट रोड करपाचो, टार करपाचो असो हॉट मिक्सिंग करपाचे प्रयत्न चालू आसा. सो हांव पयर हांगा आयिल्लो आनी हांवें तें स्टेटमेंट केल्लें आणि ताजे फाटल्यान कोण करता हें नकळो आशिल्लें. आमी म्हाका दिसलें बिल्डर लॉबी करता म्हणून, पूण राती हांवें एक थोडो रिसर्च केलो हाजेर आनी फायंड आउट केलें की जी ओल्ड गोवा आतां एक्सपोजिशन आसा ताजी जी कमिटी आसा विच इज हाय लेवल कमिटी जाका चीफ मिनिस्टर आय थिंक इज द चेअरमन, अलेक्स सिकेराबाब आसा, माविन गुदिना आसात, बाकीचे संदीप जॅकीस इज द ओवरऑल ऑपरेशन्स इन्चार्ज आसता जो ह्या कमिटीन खंय तरी केन्ना तरी डिसिजन घेतल्या खंय आनी सगळी एरिया कशी डेव्हलप करपाची म्हणजे जस्ट लायक अ पीडीए ह्या दिसांनी टेम्पररी पीडीए तयार जाल्या आणि नो डाऊट इट वॉज रिक्वायर्ड ओल्ड गोवाच्या गावांतले भितरले जे रस्ते आसा कुशीचे आसा ते रिपेर करूंकूच जाय आशिल्ले आणि ते एक्चुअली करपाक जाय आशिल्ले येन्ना, पूण अजूनही ती कामां चालू आसात ती गोष्ट वेगळी. आता हांवें अशें मागीर पयर एका रिपोर्टान वाचलां की ह्या रस्त्याचे तेणी कितें तरी बुश कटिंग म्हणून नावाचं एक तेणी फक्त एकूच इतलेंच टायटल वाचलें की अमॉंग अदर फॅसिलिटीज बुश कटिंग ऑफ दीस राजबीद इज बींग टेकन ओवर. नाव हांव तुमकां आतां दाखयता ती बुश कटिंग कितें आसा ती. आतां तुमी हांगा पळयला आसतलें कुशीक अशी बारीक सारीक बुशीस आसात, अश्यो आसात बुशीस, तरी सुद्दां एक गाडी हांगसरल्यान कांय न्ही करून सुट्टा. आतां करता कित्याक जर तांणी कितें म्हटलां की हो रस्तो खंय कनेक्टिंग रोड टू ओल्ड गोवा हांगसरल्यान पिलार वचपाक मेळटलो आनी जर खूब गर्दी बी जाली जाल्यार हो रस्तो थंय यूज करपाक जातलो. आता ह्या स्टेटीन हो रस्तो गर्दी आसतना यूज करूंक जातलो काय ना हो पयलो प्रश्न. आणि हे कोणाचे तकलेन येयले जाण कोण, कित्याक सध्या ओल्ड गोवा टू पिलार साऊथ गोवाच्यान खूब लोक येता हांगा. जरा सगळ्यांत म्हाका दिसता चड लोक साऊथ गोवाच्यान एक्सप्रेशन येता अशें आमी तरी पळयलां. आणि ते येतना पिलारच्यान डोंगरेवयल्यान वयता. तो रस्तो सरकारान पयलीं सारको करपाक लायलो, तो अर्दो करून उडयला. दुसरो रस्तो आसा तो बांबोळीच्यान आतां हायवे आसा, सो हायवेच्यान येवपाक लोकांक खूब इजी आसा. तिसरो रस्तो आनी एक आसा तो भाटये म्हणजे पिलार साकून सोजी कडल्यान म्हणटा थंय भितर येवन मागीर आमी कुडका ब्रिजार येवन सातांच्यान वयर सरून येवपाक जाता. आनी थंय सरकाराची इतकी निष्क्रियता आशिल्ली की थंयची रिटेनिंग वॉल सातांच्या चर्ची कडली मोडलेली ती अजूनही त्यांची सारखी जावना. लोक टेम्पररी ती यूज करता. तेका 2 वर्सां सरकारा कडेन आयली ती तेणी रिपेर करूं ना.
इतलो सुंदर चान्स आशिल्लो एक्सप्लेन नावा ते येन्नाच करपाचें ते अजूनही आसा थंय चालू. आज आमी 5वे दिसा मास्टर नोवेनाचे पावले. अजून ती कामां सगळी कंप्लीट जावना आणि हे भलतेच काम जो येदो व्हडलो हो जो राजबीज आसा हेरिटेज जी व्हॅल्यू आशिल्लो तो नश्ट करपाचो प्रयत्न आयज सरकार कित्याक करता एक्सपोजिशनाच्या नांवा खाला. आमी जाणा एक्सपोजिशन हे एक पवित्र अशें फंक्शन, थंय बरी बरी कामां जावं पूण सरकार एक्सपोजिशनाचें नांव यूज करून जर आतां तुमी पळयत हांगा ते आतां जी पळय जशे तरेची डंपिंग करता आनी सगळी तयारी करतात, ही एक दीस अचानक हांगा येवन हे हॉट मिक्सिंग करताले हितून मातूय दुबाव ना. आणि हे हॉट मिक्सिंग कोणाक फायद्याचे तर हे हॉट मिक्सिंग हे बिल्डर लॉबी, हे जे बाकी कुशीकची जी रानां आसा जी ऑर्चर्ड वा फॉरेस्ट वा अशे नॅचरल कवर जी रानां आसात ती जर तुम्ही रिजनल प्लॅन गोंयचो पळयत जाल्यार हे खंय तरी ती सेटलमेंट करूंक सोदतात, एमेंडमेंटाय करतात आनी नाशिल्ले सुद्दां म्हणजे सेटलमेंट नाशिल्लेय ते सेटलमेंट करतात, तातूंत ते एकदम एक्सपर्ट आसा. सो हो आतां जर तुमी पळयलो आतां हे जर तुमी पळयत जाल्यार दीस इज कंप्लीट एक प्रिपरेशन फॉर कॉन्क्रीट हॉट मिक्सिंग ऑफ दीस रोड. आणि एकदा हॉट मिक्सिंग जालो इट वील बी ओपन फॉर डेव्हलपमेंट. आणि ही जी रानां आसात आनी स्पेशली ह्या एरियान हो जो म्हणजे लेफ्टाक आसा ती ह्या एरियान प्रायवेट फॉरेस्ट आसा, व्हडली प्रॉपर्टी आसा 10-12 लाख स्क्वेअर मिटराची, तातूंत प्रायवेट फॉरेस्ट आसात आयडेंटिफाय केल्ली आसात आणि ती सगळी सिस्टमॅटिकली नश्ट करून हो रस्तो करून म्हाका दिसता सामके सकयल भाटये पावयतले त्या सायडीन म्हणजे पिलार वचपाक आनी वयले सगळे प्लॉट्स वील बी ओपन फॉर डेव्हलपमेंट. आणि अशें करून रस्तो जर ना करतलेच दॅट इज